जय भीम। सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 सम्राटाच्यामध्ये हा पहिला लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे तत्वज्ञानी राणी अहिल्याबाई होळकर, नवरंग उधळणाऱ्या हिंदुस्थानी महिलांसाठी। स्वतःच्या जीवनात डोंगरा एवढे आघात सहन करूनही आपले आयुष्य जनहितासाठीच वेचणाऱ्या अहिल्याबाईचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी 31 मे 1725 रोजी झाला। गावचे पाटील मानकोजी शिंदे हे त्यांचे वडील धनगर समाजातील होते। अहिल्याबाईची चतुराई व मुत्सद्दीपणा पाहून त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईवर अनेक जबाबदाऱ्या सोपवून त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले। कुम्हेरच्या लढाईत खंडेराव धारातीर्थी पडले। मुलाच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी सून अहिल्याबाई होळकर यांना सती जाऊ दिले नाही। त्यानंतर अहिल्याबाईने आपल्या राज्याचा राज्यकारभार चोखपणे सांभाळला। राज्याला वारसा नाही, बाई माणूस काय लढणार या विचाराने स्वारी करून पाहणाऱ्या राघोबा दादास अहिल्याबाईंनी मोठे सैन्य तयार करून चोख निरोप पाठविला की माझ्या युद्धात पराभव झाला तर मला कोणी हसणार नाही, पण तुमचा पराभव झाला तर जगात तुमचे हास्य होईल। पतीच्या निधनानंतर 12 वर्षांनी सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले। अहिल्याबाईंनी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत लढाया केल्या। उचित न्यायदानासाठी त्या प्रसिद्ध होत्या। त्यांनी स्वतः शूरपणाने राजपुतांचे बंड मोडून काढले, मध्य प्रदेशातील लुटारूंचा बंदोबस्त केला, जनहिताची कामे केली, जागोजागी विहिरी तलाव खोदले, पानपोया धर्मशाळा उपवने उभारली, आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत प्रजेला पुत्रवत मानून अपार प्रेम केले व सुख दिले। अशी ही दीपस्तंभाप्रमाणे अचल राहिलेली तत्वज्ञानी राणी म्हणून प्रसिद्ध पावली। वयाच्या 70व्या वर्षी 1795 मध्ये अहिल्याबाई होळकरांची प्राणज्योत मालवली। भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरापेक्षा इंदूर हे सर्व बाबतीत प्रगतिशील राहिले। त्याच्या मागे अहिल्याबाई होळकरांची दूरदृष्टी होती। इंदूरच्या विमानतळाला व विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले आहे। हे नवरंग उधळणाऱ्या हिंदुस्थानी महिलांनो, अहिल्याबाई होळकर या तत्वज्ञानी लढवय्या पराक्रमी राणी होऊन गेल्या हे किती हिंदुस्थानी महिलांना माहीत आहे। नवरंगात दंग होण्यापेक्षा कर्तृत्ववान मातांचा इतिहास समजून घ्या व आपली मुले इतिहास घडविणारी बनवा, त्यामुळेच देशाचा नवा इतिहास घडणार। 22 प्रतिज्ञा। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असूनही जे नवरात्रीचे घट बसवतात, दुर्गाबाई अंबाबाईची पूजा अथवा उपासना करतात किंवा देवांना देवींना मानतात अथवा त्यांची उपासना करतात, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी गद्दारी करीत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अशा हरामखोर आपल्या लोकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत। नंबर 1, मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। 2, मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। 3, मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। 4, देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही। 5, बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडचळ प्रचार आहे याचे मी मानतो। 6, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही। 7, मी बुद्ध धर्माविरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही। 8, मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही। 9, सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो। 10, मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन। 11, मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन। 12, तथागताने सांगितलेलं 10 पारमिता मी पाळीन। 13, मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन। 14, मी चोरी करणार नाही। 15, मी व्यभिचार करणार नाही। 16, मी खोटे बोलणार नाही। 17, मी दारू पिणार नाही। 18, ज्ञान म्हणजे प्रज्ञा, शील, करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन। 20, माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धर्माचा स्वीकार करतो। 20, हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे। 21, आज माझा नवा जन्म होतो आहे अशी मी मानतो। आणि 22, इतपर मी बुद्ध धम्माच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो। या ठिकाणी हा लेख संपलेला आहे। माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जय हिंद, जय भारत, जय बुद्ध।